भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हे स्लोगन आम्हाला यासाठी द्यायला पाहिजे की आपल्या देशामध्ये तकरीबन 3 भागामध्ये आपण विखरलेले आहोत परप्रांतीयांच्यामुळे. समुद्राच्या रूपाने म्हणा, पाकिस्तानच्या रूपाने म्हणा किंवा बांगलादेशाच्या रूपाने म्हणा. प्रश्न असा आहे की मी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये माझा जन्म झालेला आहे. सेकंड वर्ल्ड वॉर 1939 ते 1945 पर्यंत होता आणि त्या पिरियडमध्ये आमच्या कोकणामध्ये म्हणजे त्यावेळी रत्नागिरी जिल्हा होता, गवत टाकल्याची भाजी किंवा कुरुड भाजी खाऊन आम्ही जगलो. आणि ब्रिटिशच्या वेळेचा मेलो नावाचं एक डुकरी नावाची एकदम घाणेरडी एक हे यायचं धान्य, ते आम्हाला इथे मिळायचं. चपलाचा तर प्रश्नच नव्हता आणि अंगावर कपड्याचा तर प्रश्नच नव्हता. जे मिळेल, कोणाकडून मिळेली पॅन्ट असेल किंवा ते ठिगळ्या मारून आम्ही शाळेत शिकलो. देवळामध्ये शाळा नव्हत्याच ब्रिटिशच्या वेळेला. सर्वात प्रथम जी शाळा झाली या ठिकाणी ती स्वातंत्र्याच्या नंतर, जेव्हा आपल्याला 47ला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर शाळेचं महत्त्व समजलं इकडे कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. पण आपल्याला शाळेचं महत्त्व होतं 1827 सालापासून. क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचा जेव्हा जन्म झाला होता तिथून आपल्याला शाळेचं महत्त्व समजलं. आणि त्यांची मिसेस सावित्रीबाई फुले यांनी 1948मध्ये शाळा सुरू केली पुण्यामध्ये, पहिली शाळा, मुलींची शाळा. आणि त्या मुलींच्या शाळेमध्ये जे भोग मिळाले ते सर्व इतिहासकारांना आणि सर्व लोक माझी जे लोक आहेत, जे प्रामाणिक लोक आहेत, आमचे गुरुवर्य पेंढारकर सारखे साहेब, बॅरिस्टर नाथपर्य साहेब किंवा मधुदंड वगैरे साहेब, आप्पासाहेब पटवर्धन, साने गुरु, या सर्वांना त्यांचा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही देवळामध्ये शिकलो. देवळामध्ये 4-4, 2-2 मुलं शिकायची. आणि त्यावेळचा काळ म्हणजे कल्पना सर्वांनाच आहे की शाळा नव्हती आणि कुठली साधनं नव्हती, बस नव्हते, रस्ते नव्हते. अशामुळे आमचे विद्यार्थी पेंढारकर गुरुजींनी आम्हाला तालुका मालवण, तालुका त्यावेळे आता मालवण, त्यावेळी तालुके कणकवली वगैरे तालुक्यात नव्हता. तर ती ज्या विद्यार्थ्यांची त्यांचे शिक्षणाच्या समर्थ साधून त्यांनी मुलं गोळा केली आणि इथे 2 हॉस्टेलला काढली होती. आणि त्या हॉस्टेलचा विद्यार्थी मी आहे. म्हणजे ही शाळा 1953-54 साली चालू झाली. 16 विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाली पेंढारकर सरांनी. आणि त्याच्यानंतर ही शाळा वाढत गेली, मोठी झाली, वृक्ष वाढला. आणि 1960 साली तिकडे पूर आला. त्या पुरामध्ये ती शाळा पलीकडची वाहून गेली. आणि वाहून गेल्याच्यानंतर ही शाळा आमच्या मुलांनी, आमचे त्यावेळचे जे कार्यकारिणीचे लोक होते, या गावातले लोक होते, या ठिकाणचे शिक्षक लोक होते, त्या शिक्षकांनी श्रमदानातून ही शाळा बांधली. आणि त्यावेळेला त्या शाळेला नवीनचंद्र मोपतलालने 51,000 रुपये देणगी दिली होती. आणि त्या देणगीतून आमचे जे पेंढारकर सर, शंकरराव चौगुले सर, चोपडे सर, हळदणकर सर, मॅडम गाडगिळ मॅडम, हे सर्व आम्ही विद्यार्थी तालुक्यात जाऊन भात गोळा करायचं, पैसे जमा करायचं आणि शाळेचं आम्ही पायाभरणी करून ही शाळा सुरू केली. हा पहिला मुद्दा. आणि मी त्याच्यानंतर मला वाटतं 4वी 11वीची तेव्हा 12वी नव्हती, 11वीच होतं. ते 11वीला मी 61-62 साली मी 11वी ते पास झालो. आणि पास झाल्यानंतर पुढे विचार काय, परिस्थिती अशी ती, घरची पण परिस्थिती तशी नव्हती, उद्योगधंदे तर होतच नव्हते. आपले पहिले पंचवार्षिकमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेचे अर्थमंत्री होते. त्याने ते सगळे कायदे काढून बनवून व्यापार, पाण्याचा व्यवस्था, शेतीची व्यवस्था, सगळी व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था त्यांनी पहिल्या पंचवार्षिकमध्ये केली. त्यावेळी हॉस्टेल जिकडे तिकडे उघडली. आणि त्या हॉस्टेलमध्ये मुलं गावागावातून येऊन आमचे शिक्षक, त्यावेळचे शिक्षक जे होते ते देशाभिमानी होते. त्यांना मुलांना शिकवायचं होतं, शिक्षणाचं महत्त्व नव्हतं. आणि आमच्या वेळेला सिनियर म्हणजे जे लोक अशिक्षित होते त्याला गावागावातून जाऊन रात्रीचं शिक्षण द्यायचं. मला त्याचं नाव आठवत नाही, ते शिक्षण द्यायचं, शिकवायची त्यांना सही करायला.
म्हणजे असा तो काळ होता आणि अशा काळामध्ये एक तर आर्थिक परिस्थिती नव्हती, एक तर आमची तर खाद्याची प्रश्नच नव्हता, पायात चप्पल नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ह्या हॉस्टेलमध्ये येऊन आमच्या 2 हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करीब नियर अबाउट कमसे कम 60 मुलं होती दोन्ही हॉस्टेलमध्ये. आणि त्या हॉस्टेल आम्ही येऊन ही शाळा बांधल्यानंतर या ठिकाणी आमची 11वी झाली, 10वी 11वी इथे झाली आणि 9वीला ती शाळा वाहून गेली. आणि ती वाहून गेल्याच्यानंतर ही शाळा आम्ही बांधली. आणि हे सर्व श्रेय गुरुवर्य शंकरराव पेंढारकरांना जातं, त्यावेळचे शिक्षक होते त्यांना जातं. बनवलं आता माझ्यानंतरचे कालच्या सत्रामध्ये जेवढे लोक होते ते सगळे बोलून गेले की आम्ही 10वी नापास झालो, आम्ही 5वी नापास झालो. ठीक आहे, तो काळच तसा होता. पण माझा काळ हा 60च्या पूर्वीचा होता. म्हणजे 1940 ते 60पर्यंत मी इथे होतो. म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुम्हाला जे मिळाले, तुम्हाला चप्पल मिळाले, बूट मिळाले, टायसूट मिळालं, हे 60च्या नंतर मिळालेलं आहे. अगोदर आम्हाला काहीच नव्हतं. तर त्यामुळे आम्हाला जे काय मिळालं, आम्ही काही डिग्री घेऊ शकलो नाही, पण आमच्यावरचे संस्कार होते, त्या संस्कारामध्ये आम्ही आमच्या कलागुणांचा मोठा परिणाम आमच्यावर झाला. आम्ही मिलिटरीमध्ये गेलो, तिथे शिकलो. तिथे एक कल्पना आहे की आपल्याकडे 2 मोठे वार झाले होते. 1918 ते 1919 14 ते 18पर्यंत पहिला वार झाला आणि त्याच्यानंतर दुसरा वार 1939 ते 44 साली झाला. त्यामुळे आपल्या देशामध्ये फारच गरिबी म्हणजे खूपच गरिबी होती, अन्नच नव्हतं. आपल्याला भारसून धान्य यायचं. मग अशा परिस्थितीत देश सावरला तो पहिले पंचवार्षिक योजनेमध्ये. ज्यावेळी आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्याच्यानंतर रस्ते बनले, शाळा बनली, कॉलेजेस बनले, ITI बनली, ONGC बनली, सर्व काही बनलं. फोन तर आम्हाला माहीतच नव्हता, चप्पल तर माहीतच नव्हतं. मी मिलिटरीत गेल्यानंतर मी चप्पल बूट पेनला, पण आता पण पेनतो. नाऊ आय एम 85 years old. आणि गुरूंच्या सांगण्यातून आम्हाला जे बाळकडू मिळालं, देशसेवेचं बाळकडू. मी विद्यार्थी असताना सामाजिक कार्यामध्ये आहे, म्हणजे समाजकार्यामध्ये आहे. ती शाळा असू दे, मुलं शिक्षणाचं असू दे, की कुठेतरी एखाद्या शाळेला किंवा हायस्कूलला मदत करायचं असू दे, हे माझं आहे. 22 रुपये पगार मिलिटरीचा, त्याच्यानंतर 300 रुपये पगार हवालदार मेजर झाल्यानंतरचा, JCO झाल्यानंतर कमसे कम 350 रुपये पगार, 192 रुपयामध्ये मी रिटायर झालो. परिस्थिती सांगतो. म्हणजे आता तुम्ही काय घेता, आता सगळे लोक जे आहेत ना 1 लाखाच्या खाली पेमेंट घेत नाही आहे. तरी त्यांचा विश्वास नाही होतो की मी एखादा विद्यार्थी शिकत असेल तर त्याला 5 पैसे द्यायचं. ते पाहिजे आपल्याकडे. आपला शाळा, आपला विद्यार्थी, आपल्या जवळची जी मुलं आहेत त्यांना कमसे कम प्रोत्साहित तरी करायला पाहिजे की बाबा तू शिकण्याचं ते प्रोत्साहन त्यांना द्यायला पाहिजे. हे आपण शिकायला पाहिजे. मी आता तुम्हाला कल्पना वगैरे, मी जरा डायबिटीज पेशंट असं मी बोलू शकत नाही जास्त. मी आता थांबतो. आणि मी माझी विद्यार्थी आहेत, जे इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी व्यावसायिक आहेत, त्यांना मी आय एम द रिक्वेस्ट हिम की त्यांनी काही नाही काहीतरी आपल्या शाळेसाठी किंवा त्या गावातला विद्यार्थी शिकत हे चांगलं तर त्याला हेल्प करावी अशी मी उम्मीद करतो. आणि ती तुम्ही कराल ही माझी अपेक्षा होऊन मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.